काय दावा दाखल केला होता आपण न्यायालयामध्ये आणि केस जिंकलाय नुसतं काय सांगायचं त्याच्याबद्दल? मी द्राक्ष बागायतदार रमेश वामन आवताडे, विरवडे बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आणि माझा जो समोरचा व्यापारी होता परमेश्वर दत्तात्रय कोरे, गाव नान्नज, उत्तर सोलापूर सोलापूर. तर तो त्याने 2017-18 मध्ये माझ्याशी दोस्ती करून 2 वर्ष माल रोख स्वरूपामध्ये घेऊन गेला होता आणि 19ला त्यांनी मला चेक दिला आणि त्याच्यावरती 9,90,000 रुपये चेकची रक्कम टाकून त्यांनी मला चेक दिला होता. तर त्या चेक दिल्यानंतर मी बँकेमध्ये गेल्यानंतर बँकेत मी चेक टाकला, त्यावेळेस बॉन्ड्स झाला चेक. त्याच्यानंतर मी कोर्टामध्ये धाव घेतली, वकील साहेबांकडे गेलो. निलेश जोशी सर वकील आहेत, त्यांची मी भेट घेतली. त्यांना मी सर्व हे हकीकत सांगितले की माझ्याशी मैत्री करून व्यापाऱ्यांनी मला फसवणूक केलेली आहे. सर्व मी सांगितल्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये दाखल केली केस आणि तिथून पुढं 2019 पासून आता 2026 पर्यंत खूप दीर्घकाळ गेलेला असून तरीही मला न्यायदेवतांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला न्याय दिलेला आहे. आणि आपल्या कोर्ट देवतांनी माझ्यावरती त्यांनी सांगितलं आहे की 9,90,000चे 13,31,500 हे बँकेच्या व्याजदरानुसार त्यांनी मला महिन्यामध्ये रक्कम मला द्यावी आणि वरून 1 वर्षाची त्याला जेल झालेली आहे शिक्षा. आणि ही रक्कम आरोपीला 1 महिन्याच्या आत द्यायला सांगितली आहे. जर 1 महिन्याच्या आत नाही त्यांनी रक्कम दिली तर पुढं आणखीन 1 महिन्याची वाढीव शिक्षा म्हणून आरोपी परमेश्वर दत्तात्रय कोरे यांना झालेली आहे. आणि आजपर्यंत मी खूप दमून थकून गेलो होतो की मला न्याय कधी मिळणार, कारण आजपर्यंत काय मी एकटाच नाही, मला बऱ्याच शेतकऱ्यांनी वेड्यामध्ये काढलं होतं की तुला न्याय मिळणार नाही, न्याय कधीच मिळणार नाही, कधीही तुला न्याय मिळत नसतो. तरीही मी जिद्द धरून कुठेतरी देवावरती विश्वास ठेवून मी आजपर्यंत झगडत राहिलो आणि त्यामध्ये मला खूप मोठं यश मिळालेलं आहे. आणि माझा देवावरती सुद्धा खूप मोठा विश्वास आलेला आहे आणि न्याय देवता तरी माझ्यासाठी सर्वस्व झालेले आहे. माझा खूप मोठा विश्वास न्याय देवतावरती आहे. आणि इथून पुढं जे शेतकरी आहेत त्यांनी आपले चेक व्यापाऱ्यांकडून आलेले असतील तर त्यांनी ते दाखल करावेत. असेच मला ज्याने असं होणार नाही, पैसे येणार नाहीत, ज्यांनी मला सांगितलं होतं आजपर्यंत, त्यांनी सुद्धा बरेच जण शेतकरी डुबले आहेत. अशा व्यापाऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांना डुबवलेलं आहे. त्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून चेक घ्यावे प्रत्येक व्यापाऱ्याकडून आजपर्यंत द्राक्ष आता इथून पुढे देत असताना. आणि चेक तो कोर्टाद्वारे न्याय मिळतो, थोडासा विलंब लागतो परंतु न्याय मिळतो. एवढं बोलतो आणि न्याय देवतेला मी आभार धन्यवाद मानतो.